पावसाच्या बातम्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। लाडकी बहीण योजनेवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। लाडके बहीण भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते असा खोचक टोला राज ठाकरेंनी लगावलाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी चांगलीच फटकेबाजी केली। आमच्याकडे ह्या मूळ गोष्टींकडे लक्ष द्यायला, पाण्याच्या प्रश्नावरती, आरोग्याच्या प्रश्नावरती, नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाहीये। आमच्याकडे काय चालू आहे? लाडकी बहीण लाडका भाऊ। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते, दोन्ही पक्ष टिकले असते। योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी? बघा, लोकसभेत महायुती आघाडीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे यांनी आता विधानसभा निवडणुकीत मात्र स्वबळाचा नारा दिलाय। आगामी विधानसभा निवडणुकीत 250 ते 250 जागा लढू अशी घोषणाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली। मुंबईतल्या रंगशारदामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला। यावेळी मनसेला सत्तेत बसवणारच असा निश्चय देखील राज ठाकरेंनी बोलून दाखवला। कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी, आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे, काही करून। अनेक लोक हसतील, हसू देत, काही कारण, मला काही हरकत नाही त्याला, पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार। सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत। तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। पावसा पाण्याचा जरा थोडासा विचार करून, पण जवळपास 1 ऑगस्ट पासून माझा दौरा मी महाराष्ट्राचा सुरू करतोय। ज्या वेळेला तिथे मी महाराष्ट्रामध्ये येईन, तालुक्यामध्ये येईन, जिल्ह्यामध्ये येईन, त्यावेळेला आपली सर्वांची मला तिकडे भेट होईलच।